नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश बोबळे. सध्या आपण आलो आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील एकमात्र कृषी उत्पन्न बाजार समिती या परिसरामध्ये आपण आलो असता या परिसरातील बाजार समिती गत 3 ते 4 दिवसापासून बंद असल्यामुळे शेतकरी हा पूर्णपणे विवंचित पडलेला आहे. आपण बघू शकतो चांदूर रेल्वे शहरातील शेतकऱ्यांचे हक्काचे व्यासपीठ मानली जाणारी कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या 3 ते 4 दिवसापासून बंद असल्यामुळे परिसरातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. शेतकरी दिवसरात्र मेहनत करून आपल्या शेतातील पिकवलेला शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणतात. मात्र बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल विक्री करता येत नसल्याने ते विवंचित पडले आहेत. बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिलेले आहे. अनेक शेतकरी आपल्या शेतातील माल घेऊन बाजार समितीच्या आवारात येत आहेत, परंतु व्यवहार बंद असल्यामुळे त्यांना परत जावे लागत आहे. शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने त्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेला शेतमाल बाहेरील व्यापाऱ्यांना कवडी मोल भावात विकण्याची वेळ आली आहे. दरम्यान नेमकी कृषी उत्पन्न बाजार समिती कोणत्या कारणाने बंद आहे याबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होत नसल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहे. बाजार समिती प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण देऊन बाजार समिती सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे. जसं की आपण बघू शकतो का आपण आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आतल्या परिसरामध्ये आपण आलेलो आहे आणि आपण बघू शकतो परिसरामध्ये आलो असता हा जो माल आहे हा कुठल्याही शेतकऱ्याचा माल नसून हा माल जो आहे हा माल कुठल्याही शेतकऱ्याचा नसून हा माल फक्त येथील व्यापारी वर्गाचा आहे आणि व्यापारी वर्गाचा असून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आणलेल्या मालाला जागा नाही, पण व्यापाऱ्यांसाठी या ठिकाणी जागा दिसत आहे. म्हणजे हे कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यावर अन्याय तर करत नाही आहे ना, हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट होत आहे. एकीकडे बघू शकतो का व्यापाऱ्याच्या मालाला जागा आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला जागा नाही आणि 2 ते 3 दिवसापासून हे APMC बंद आहे. नेमकं काय कारण आहे बंद असण्याचे हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचे आहे. आपण आता जाणून घेऊया का येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव इंगळे साहेब यांच्याकडून का नेमकी बाजारपेठ का बंद आहे, का शेतकरी संभ्रमात पडलेले आहे, का शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, हे सुद्धा आता आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव इंगळे साहेब यांच्याकडून. नमस्कार. MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये स्वागत आहे साहेब. नेमकं गत 2 दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे, पण काय सांगणार? हॅलो, काय सांगणार म्हटलं याबद्दल? काही नाही. पेमेंट संबंधी तक्रार आली, त्याच्यात मी पेमेंट वसूल करून देणे आणि व्यापाऱ्याचा माल शेड बाहेर काढणे, म्हणजे शेतकऱ्याला उन्हाळ्याच्या आहे ना शेडमध्ये माल ठेवता यावा यासाठी अजून 2-3 दिवस मंडी बंद ठेवण्यात आली. म्हणजे पेमेंट बद्दल काय इश्यू निर्माण झाला? पेमेंट थोडंसं डिले होऊन राहिलं व्यापाऱ्याकडून आणि शेतकऱ्याला, त्याच्यामुळे शेतकऱ्याला पेमेंट लवकरात लवकर देण्यासाठी पेमेंट वसूल करणं आवश्यक आहे. त्यासाठी व्यापाऱ्याला पत्र व्यवहार करण्यात आला सर्व, तेव्हा लवकरात पेमेंट करा. पेमेंट वसूल करण्याची कारवाई चालू आहे आणि त्यासोबत बंद असल्यामुळे व्यापाऱ्याचा माल शेड बाहेर काढून शेतकऱ्याला जास्तीत जास्त शेड उपलब्ध व्हावे हाही त्याच्या मागचा उद्देश आहे. एकंदरीत किती दिवस बंद राहील? सध्या मी सांगू शकत नाही, कारण की आता पेमेंट बद्दल आमची कारवाई चालू आहे. काही घोडगीड झाला आहे काय असं पेमेंट बद्दल? घोडगीड नाही आहे, घोड नाही आहे. अर्ध्याला जे पेमेंट द्यायला पाहिजे ते वेळेत दिलं गेलं नाही आहे. नाही, इथे असं प्रथमच बंद आहे म्हणून म्हटलं. यापूर्वी असं घडलं नाही. राहते ना. घडलं का यापूर्वी? बंद होती का? बंद राहते ना. बंद होती का यापूर्वी? राहते. मग ते समजा मग शेतकऱ्यांचं मग आवक जेव्हा पूर्णपणे बंद असेल मग तालुक्यातील शेतमाल आवक घेणं चालू होती, पण उद्यापासून बंद करून राहिलो, कारण की आम्हाला बाहेर माल काढणे आहे आणि शेतकऱ्याचा माल शेडमध्ये ठेवणे आहे. त्यासाठी वेळ घेऊन राहिलो आम्ही थोडा. म्हणजे तसा काही विषय नाही ना कुठला बाबीचा? काही घडलं नाही ना आतमध्ये? कशा म्हणजे हे बंद आहे काय की का बंद झाली म्हणून? हेच वातावरण पुन्हा निर्माण कर, कारण शेतकऱ्याला पैसा भेटला पाहिजे वेळेत. व्यापाऱ्यानं पैसा अर्ध्याला दिला तर तू अर्ध्या शेतकऱ्याला लवकर देऊ शकते. त्याच्यात म्हणजे मागच्या काळात ज्या सुट्ट्या आल्या त्याच्यामुळे मोठमोठे कारखाने प्लांट बंद होते, त्याच्यामुळे जो गॅप पडला त्याच्यामुळे पेमेंट जाम झाला. हा सगळ्यात महत्त्वाचा कारण.
फक्त इथलंच आणि पेमेंट ते- करणार? धामणगाव चालू आहे, नांदगाव चालू आहे, इथं हो. जिल्ह्यातलं चालू आहे, इथलंच काय आपल्या जाम झालं भागात- पेमेंट? काय सांगा? इथून माल कमी प्रमाणात, इथं आवक कमी असते, कमी प्रमाणात माल गेला नाही, त्या पिरियडमध्ये गेला नाही, म्हणून आता पेमेंट रुटीनमध्ये येऊन राहिलं. एक दोन दिवसात होऊ शकते, चालू होऊन जाईल. धन्यवाद आजही साहेब. भरपूर हा, बोला बोला. आजही भरपूर जणांना पेमेंट दिलेलं आहे. हा. भरपूर जणांना पेमेंट दिलेलं आहे. त्याची माहिती आम्ही घेतली, उद्याही देतो म्हणून सांगितलं. हम्म. पेमेंट आल्याबरोबर चालू होऊन जाईल. म्हणजे पेमेंटचा एक इश्यू आहे, त्याच्यामुळे ते बंद आहे, बरोबर ना? पेमेंटचा हा मेन विषय आहे. त्याचसोबत आम्ही आता ओटे पण खाली करून राहिलो, म्हणजे शेतकऱ्यांसाठी जागा असली पाहिजे. पण यापूर्वी जागा नव्हती का शेतकऱ्यांसाठी? होती, आम्ही आणखी जास्त जागा करून राहिलो. म्हणजे वाढीव करून राहिले. हा. धन्यवाद साहेब. एमबी न्यूज महाराष्ट्राच्या बातमीमध्ये 2 शब्द प्रतिक्रिया दिल्याबद्दल.